हॅलो सिक थँक्यू सो मच यासिन मर्चंट सर. सर पुन्हा एकदा आपण वळतोय मेगा फायनल या स्पर्धेची. गेले 365 दिवस या स्पर्धेची आपण पाहतोय, वाट पाहत होतो तोच क्षण आपल्या समोर. मेगा फायनल मॅच भंडारी प्रीमियर लीग 2025 चे थरार भंडारीकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा, तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा भंडारी प्रीमियर लीग 2025 चे थरार पर्व दुसरं मॅच ऑन. एका बाजूला आपण पाहतोय शिवशंभू वेळास तर दुसऱ्या बाजूला सोमजाई श्रीवर्धन ही मॅच. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. मेगा फायनलचा थरार. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. 4 ओव्हरची मॅच आहे, 5 बॉल ची 1 ओव्हर आणि 4 ओव्हर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मॅच ऑन, लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती साऊल आपण पाहतोय. सावा स्ट्राइक एंडला बॅटर सौरभ आणि नॉन स्ट्राइक एंडला साईराज आपण पाहतोय. यस मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल अतिरिक्त धाव इथे मात्र मिळते. नो बॉल आलाय. क्या बात आहे. नो बॉल. अगदी ओव्हर पिच बॉल पाहायला मिळतोय. पिच अगदी बाहेर होता. यस नो म्हणजे नो आहे, त्याहून चेंज होणार नाहीये. चला वादविवाद करू नका, कारण की मागे देखील आपण पाहतो रुपेश आहे तिथे उपस्थित. पिचच्या बाहेर होता, त्याने देखील पाहिलंय. अगदी खेळाडूवरती सांगत असताना पिचच्या बाहेर नो आहे. चला पंचांशी वाद घालू नका. पंच तिथे उपस्थित आहेत, कारण की पंच आपण जर पाहिलं तर सकाळपासून उपस्थित आहेत. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय शीतलजी मांजरेकर साहेब यांच्या वतीनं तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी. क्या बात आहे. शीतलबाई यांच्या वतीनं आपण पाहतो 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी. संघाचे संघमालक टीम ओनर. क्या बात आहे. कमबॅक केले, पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. एकदा बॉल होती यार. शीतलबाई मांजरेकर यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे प्रत्येक विकेटसाठी. सर्वच यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त खेळाडू आलेत. आय थिंक चला थोडंसं बाहेर येताना देखील खेळाची हाऊस आहे, कारण की क्रिकेट म्हणजे सर्वांचा आवडीचा खेळ आहे. चल यस मॅच ऑन. पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅचला होते सुरुवात. बॉल होते या सहा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. गतीमध्ये यावेळेस दिशापासून थोडंसं भरकटतोय, दिशापासून भरकटतोय. यस नो बॉल. फ्री हिटचा बॉल. नेक्स्ट बॉल तुम्हाला पाहायला मिळणार. चुकी सातत्याने करतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना आपण पाहतोय. नो बॉल आला. यस सतीश पाटील अंपायरचा देखील हाताचा हेलिकॉप्टर ऑन आहे. फ्री हिट. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय खरं आता पाहायला मिळतोय पहिला बिमर. नो बॉल आला आणि आताचा विचार केला तर फ्रीटचा बॉल आहे. बॅटरला पूर्णपणे डोळे उघडे ठेवून मारावा लागेल फटका, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. संधी असेल, संधीचं सोनं करेल का. स्ट्राइक एंडला बॅटर सौरभ आहे. सौरभ आणि शुभम मोहम्मद पाहतोय दोन्ही सख्खे भाऊ एकाच टीम मध्ये खेळतात. एकदा बॉल होती यार. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस टप्पा सुरू केला. क्या बात आहे. टप्पा मी आधीपासून म्हणतो टप्पा फार महत्वाचा आहे. टप्पापासून गोलंदाजी करावी लागेल, कारण की टप्पापासून जर भरकटला बॉलर तर त्याला फटके नक्कीच चांगले पडतील. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. प्रथमला देखील माहिती आहे टप्पा फार महत्वाचा आहे, कारण की तो देखील एक लेदरचा खेळाडू आहे, परंतु या सीझनला आपण त्याला पाहिलं नाही. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या प्रगतीपथावरती. फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती. 2 ऑन बोर्ड. 2 बॉल झालेत आणि 2 धावा देखील झाल्यात. बॉल तयार होतो. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सावा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राईट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला फक्त दिशा दाखवण्याचं काम होतं, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही, त्याचमुळे आपण पाहतोय प्रॉपरली कनेक्शन मिळालं नाही. नंतर एक धाव मिळेल. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बुन बुनचे सागर बनतात, थेंबे थेंबे तळे साचे, तशाच प्रकारची यावेळेस धावा आपण पाहतोय इथे एकवडल्या जातात स्कोर कार्ड वरती. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मेगा फायनल अगदी संध्याकाळचं सत्र. प्रेक्षकांची अफाट गर्दी पाहायला मिळते, कारण की आपली स्पर्धा संपूर्ण आपण पाहतोय नैसर्गिक सानिध्यात वसलेलं हे क्रीडांगण आहे, आणि क्रीडांगणाच्या अवतीभवती हे प्रेक्षक राजा तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे पाहुणे आमच्या समेत जोडले गेलेत. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय कॅप्चर करण्यात येते प्रत्येक घरोघरात. चला वेळ घेऊ नका टीम. सोमजाई श्रीवर्धन भरपूर वेळ तुम्ही घेतात. लास्ट अँड फायनल कॉल. खूप वेळ तुम्ही घेतात मित्रांनो. बघा फायनल मॅच आहे, कारण की तुमची सेकंड इनिंग बॅटिंग आहे, तुम्हाला त्रास होईल. बॉल यार. राईट ऑफ द विकेट.
हाफ ट्रॅकर बॉल फुल करण्याचा प्रयत्न होता, बाट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, पाड आणि बाटच्या मधून अगदी बॉल ट्रॅव्हल होतोय, ते सरळ भन्नाट वेग या बॉलिंग वरती आणि टप्पा लाईन अँड फार चांगली आहे. ज्या गोलंदाजीकडे आपण पाहिला लाईन त्यात लेन वेग वरती कंट्रोल आणि टप्पा जो सुरेख असेल ना, तो गोलंदाज आपण पाहतोय कधी अपयश ठरत नाही. त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला होतोय. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं ऑन गोईंग आहे, 3 धावा फलकावरती अजूनही पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, P1चं षटक. त्याच दरम्यान आपण पाहतो स्कोरिंगच्या भूमिकेत आपण जर पाहिलं अनऑफिशियल स्कोरिंग जे स्कोरिंग करतात अगदी त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जाते. अथर्व बाटकर देखील आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं, परंतु इथे फटका लाजवाब पाहायला मिळतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो, 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय, धावफलक एकदम पोहोचलंय 5 या धावसंख्येवरती, 5 ऑन बोर्ड. फक्त आणि फक्त अवघ्या 5च धावा खर्च केल्यात, कौतुक करा तितकं कमी आहे. त्यामध्ये 5 धावांमध्ये जर पाहिलं 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या, 2 नो आणि 1 सिंगल आणि या 2 धावा, टोटल 5 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 एक्स्ट्रा देऊन देखील फक्त आणि फक्त 3 धावा वैयक्तिक खर्च केल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं घेऊन आलात रुपेश चांदवडकर. बरीचशी मेहनत यांनी देखील केली आहे संपूर्ण स्पर्धेला, कारण की जेव्हा मोठी मोठी स्पर्धा असते सर्वांना पूर्ण मसळ्यापासून दिघीपर्यंत सर्वांना एकत्र आणण्याचं काम जे कोणी केलं असेल ते रुपेशने केलं असेल. कौतुक करा तितकं कमी आहे, भरपूर मेहनत आहे त्यामागे. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय प्रणयजी पुलेकर साहेबांचे ते नुकतेच आगमन झाले. प्रणयजी पुलेकर साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दादा आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. प्रणयजी पुलेकर आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपली स्पर्धा बेंडकुल गावाचे उपाध्यक्ष आहेत प्रणयजी पुलेकर, आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. एका षटकामध्ये आपण पाहतोय घरातून 3 विकेट जर कॅरी केल्या रुपेश चांदवडकर यांनी, तर परेशजी केतकर यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे, 1000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतोय. कॅश प्राइजची भरमार आहे आणि टीमचे ओनर त्यांच्या वतीने देखील आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी आहे. क्या बात आहे. आता विकेट्स ज्यावेळेस पतन होईल त्यावेळेस कॅश प्राइजची भरमार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शीतलजी मांजरेकर साहेब याच्या शुभाशया ते देण्यात येईल. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज संगमालक आहे टीमचे टीम ओनर. लॉफ केले ऑन साइडला, क्या बात है. इस मर्तबा ना आव देखा ना पाव दिखा, सीधा भेज दिया तारा मंडल में. चले भाई, उड़न खटोला चेरन. तेवीस हे संगीत आणि टीम देखील आपला संघ पाहतोय, परंतु त्याच आई समोर प्रार्थना करावी लागेल त्या टीमला सामना जिंकायचा असेल तर. कारण की एका बाजूला जर पाहिलं तर ट्रॉफी दोन्ही टीमच्या नावावरती आहे, परंतु प्रथम आणि द्वितीय कोण घेऊन जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. एक आपण पाहतोय टीम श्रीवर्धन खेळते तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना वेळाचा संघ खेळतोय. दोन्ही गावांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय सोमजाई श्रीवर्धन तर दुसऱ्या बाजूला शिवशंभो वेळाचा संघ खेळतोय. हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न होतोय, अगदी पाहणं फार गरजेचं आहे. आणि क्या बात आहे, लाईन लेंथ फार चांगली पाहायला मिळते. चांगली यावेळेस गोलंदाजी रुपेश चांदवडकर कौतुक करावं तितकं कमी आहे. बॅटिंग असेल बॉलिंग असेल अगदी 100% एफर्ट्स मी तर म्हणेन दिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि एफर्ट्स म्हटलं तर या स्पर्धेसाठी देखील 1000% दिलाय. लाजवाब स्पर्धेचं नियोजन आयोजन आमचे भावेशदादा मांजरेकर असतील, त्यानंतर साजिदजी असतील, त्यानंतर आमचे निलेजी सातनाग साहेब असतील, रुपेशजी चांदवडकर, संपूर्ण टीम आपण पाहतोय. प्रथम असतील सिद्धार्थ असतील, दोन्ही सिद्धार्थ यावेळेस लॉफ्ट केलाय. क्या बात है, चलिए भाई और एक सीमा पार.
पोचले 19. चला स्पीडअप करा, विनंती असेल. चला स्पीडअप करा, कारण की भरपूर वेळ देखील झालाय. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईक देखील लवकरात लवकर इफेक्ट करते, कारण की या मैदानावरती भरपूर वेळ देखील झालाय. अजून बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला पार पाडायचा आहे. स्पर्धेचा भंडारी प्रीमियर लीग 2025 हे थरार दुसरं पर्व आज आपण पाहतो. संध्याकाळनंतर पुनश्च एकदा एक चाहूल लागणार आहे की पुढच्या वर्षी 365 दिवस या स्पर्धेची पुनश्च एकदा प्रत्येक जण, प्रत्येक खेळाडू आपण पाहतोय वाट पाहणार आहेत या स्पर्धेची. पुढचा बॉल यावेळेस लॉफ केला, पायामध्ये आलेला बॉल आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने फटका सजवला, लॉंग ऑफ डीप मधून फिल्डर आले, चांगलं कलेक्ट केलं, बॉलला फेकले, तोपर्यंत एकच धाव आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावरती आहे, 20 धावा धावफलकावरती. अजूनही यानंतर एक षटक उर्वरित आहे. जमेची बाजू ही आहे टीम वेळा संघाच्या वतीनं की एकही विकेट गेलेली नाहीये. यावेळेस पाहणं फार गरजेचं आहे. हॅलो सर, 20 धावा धावफलकावरती आहे, 20 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस तिसरं ऑन गोईंग. नेक्स्ट बॉल लॉफ केलाय, शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला, एक बाउन्स म्हणून पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि एका धाब्याने समाधान मानावा लागतोय. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 21, शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय, पाहणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार, कव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. गॅप्स ऑफ सिलेक्शन, फिल्डर आले तिथे वेगानं एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन बोर्ड, 22 धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल, इस मर्तबा गेंद को लॉफ कर दिया. पूर्णपणे दमकम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या क्षणी हा हिरा चमकत असताना बॉल फेकून दिला आउट ऑफ द पार्क, सीमा पार षटकार.
35 धावा फलकावरती 35 ऑन बोर्ड. शेवटचं आणि अखेरचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती श्रीतेजला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजूनही विकेट गेली नाही बॅटिंग करत असताना या टीमची लाजवाब बॅटिंग आहे. महत्वाच्या क्षणावरती महत्वाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शुभम स्ट्राईकिंग बॅटर. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. कमबॅक छोटासा का होईना पलटवार झालाय. एक एक डाव एक एक बॉल फार महत्वाचा आहे. 35 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 2 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. तदनंतर हा डॉट आलाय. सौरभचा जर विचार केला 12 बॉल त्यांनी फेस केल्यात. वैयक्तिक 21 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत आणि साईराजचा जो नॉन स्ट्राईकला बॅटर आहे त्याचा विचार केला तर 7 बॉल त्यांनी देखील फेस केलेत आणि 12 धावा त्याच्या बॅट मधून देखील आल्यात. चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला टोल करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रॉपरली कनेक्शन नाहीये. मिडल ऑफ दी बॅट आला नव्हता. त्याच कारणाचा आपण पाहतोय एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 36 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल पहिल्या सत्रातील. पहिला पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. 2 इनिंग आपल्याला पाहायला मिळतात. एक पूर्वार्ध तर दुसऱ्या बाजूला उत्तरार्धाचा खेळ. परंतु आता सध्याच्या घडीला पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो श्रीतेज. शेवटचे 2 बॉल. बॉल तयार. राईट अबाउट द विकेट. लॉफ्ट केला. उडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला. थोडंसं लेझी क्रिकेट. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट पाहायला मिळते. तर फिल्डर आपण पाहतोय खरं आता सिद्धेश्वर होते. थोडंसं लेझी क्रिकेट. सर क्लोज डिस्टन्स कव्हर केला असता लवकर बॉल गॅदर केला असता फेकला असता तर एकच धाव मिळाली असती. कारण की कांदा आपण पाहतो इंजर्ड देखील आहेत ते. त्यामुळे का होईना थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. परंतु काय हरकत नाही. तरी देखील संघासाठी खेळतात. झुंज देतात. शेवटचा बॉल. फुटवरचा इस्तेमाल पावलांचा वापर करायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आला आणि पहिलं सत्र पहिली इनिंग इथे कंप्लीट होते. धावफलक जाऊन पोहोचले 38 आणि 39 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये टीम सोमजाई श्रीवर्धन या संघाला. दुसरं सत्र चालू होईल तोपर्यंत ऐकणार आहोत एक सुमधुर असं संगीत डीजे आर के यांच्या माध्यमातून.
चला या सुमाचना होते सुरुवात. दुसरं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. चला स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. शेवटचं सत्र आपण पाहतोय सीझन 2 BPL अर्थातच भंडारी प्रीमियर लीग 2025 चे थरार आणि अंतिम सत्र आपल्याला पाहायला मिळते. लास्ट इनिंग ऑफ द टुर्नामेंट या वर्षामध्ये आपण बोललो तरी हरकत नाहीये, कारण की हा वर्ष संपेल, एंड चालू होईल आणि नंतर डायरेक्ट थेट 365 दिवसानंतर आपण ही स्पर्धा नक्कीच पाहणार आहोत. प्रत्येक जण मेहनत करेल, पराकाष्ठा करेल. नवीन वर्षाची सुरुवात कशा प्रकारची करणार आहे ते देखील पाहणं गरजेचं राहील. कारण की सध्याच्या घडीला आपण पाहतो एका बाजूला सोमजाई श्रीवर्धन हा संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवशंभू वेळास हा संघ खेळतोय. पहिला बॉल साईराज बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइक हिटला साऊला आपण पाहतोय ओव्हर द हिट केलाय. बॉलला क्या बात आहे, पहिलाच बॉल उडवला परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्याला बीट करून पहिलाच बॉल वरती पाहणं फार गरजेचे. काय धावा आल्यात, गोशांगी क्षेत्र आहे त्यामुळे या 2 धावा मिळतील. 2 धावांनी सुरुवात जरूर केली आहे संघाचा. आपण पाहतोय अकाउंट ओपन केला. साईराज बॉलिंग ट्रॅक वरती पूर्णपणे आपण जर पाहिलं 2 दिवस ही स्पर्धा ज्यांनी डोक्यावरती घेतली आहे. साईराज बॉलिंग ट्रॅक वरती अगदी मोठमोठे आपण जर पाहिला तर फलंदाजाला अगदी त्याच्या गोलंदाजीवरती चकित केलेला हा गोलंदाज साईराज बॉलिंग ट्रॅक वरती. लेदरचा हा खेळाडू आहे, सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट बॉल खेळतोय. एक मोठं नाव साईराजचं देखील आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. लेदर क्रिकेट सातत्याने दिवस रात्र खेळत असतो आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी करत असताना साईराज बॉलिंग ट्रॅक वरती. नावामध्येच राज्य आहे, राज्य करेल का या मॅच मध्ये साईराज. बॉल तयार, नेक्स्ट बॉल राइट अबाउट द विकेट. आफ्टर बॉल फुले केले, क्या बात आहे, फटका लाजवाब पाहायला मिळतोय. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना टीम वेळा आज गुल्लक नक्कीच सकाळपासून आपण पाहतो व्यास संघाच्या नशिबी लागला. चिठ्ठी मध्ये देखील नाव आलाय, आता हा चौकार देखील नशिबाने अडवला. फटका लाजवाब होता. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला शेवटचा बॉल आहे. 8 धावा फलकावरती 8 ऑन बोर्ड. बॉल तयार, साईराज बॉलिंग ट्रॅक वरती या. कोण मारेल फायनल या स्पर्धेची, चॅम्पियन कोण ठरणार आहे, कोण बनेल या मागचा सिकंदर. येणारी वेळ सांगत जाईल. संध्याकाळचं सत्र, चला स्पीडअप करा, भरपूर वेळ होतोय मित्रांनो. लाईट्स देखील थोडंसं आपण पाहतो डल होत चाललेत. संध्याकाळचं सत्र एक महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतो. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा बॉल तयार, राइट अबाउट द विकेट, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, परंतु लाऊड अपील करण्यात आली आणि पाहणं फार गरजेचं आहे. जस्ट नॉट आउट असेल, फलंदाज सेफ आहे. अगदी लाऊड अपील प्रेशराइज करण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर देखील कच्च्या गुरुची चेले नाहीये. फसवण्याचा प्रयत्न होता, परंतु सतीश पाटील अंपायरच्या भूमिकेत त्यांना देखील माहिती उत्कृष्ट खेळाडू ते देखील आहेत, कुठे बॉल लागला कुठे नाही. षटक क्रमांक पहिला कंप्लीट, डावफलक जाऊन स्थिरावले 8 या धावसंख्येवरती 8 ऑन बोर्ड. अजूनही उर्वरित समीकरण पाहिला तर येणारे आपण पाहतो 15 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 31 रन्स टू विन फ्रॉम 15 बॉल हे समीकरण आहे. अजूनही 31 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये 15 बॉल मध्ये. कोड जिंकेल एका बाजूला वेळास तर दुसऱ्या बाजूला श्रीवर्धन. सोमसाई श्रीवर्धन का शिवशंभू वेळास हा संघ. सुदर्शन शिळकर यांचा संघ आपण पाहतोय. शिवशंभू वेळास संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. फाईट करत असताना सोमसाई श्रीवर्धन संघ, अर्थातच शीतलबाई मांजरेकर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये. कोण जिंकेल, कोण घेऊन जाईल चमचमणारी ट्रॉफी, आकर्षक चषक आपण पाहतोय. हा पहिल्या नंबरची ट्रॉफी कोणाच्या गावात जाईल, श्रीवर्धन मध्येच राहील का वेळासाच जाईल. रुपेश साठी पुन्हा एकदा संधी आहे.
संधीचं सोनं करेल का? मॅच विनिंग फटका खेळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे. आता रुपेश संदीडकरचा विचार केला तर सक्सेसफुली कंप्लीट ही स्पर्धा होत आली आहे आणि मॅचचं जर सक्सेसफुली टार्गेट चेस करायचं असेल ना तर पूर्णपणे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सौरभ बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ऑन साइडला आपण पाहतोय, क्या बात आहे. प्रथम पार्थ आपण पाहतोय, क्या बात आहे. पार्थ तिथे होते, टाळ्या वाजतायत पार्थ साठी, क्या बात आहे. पार्थ म्हणजे श्रीवर्धनचा बाहुबली, क्या बात आहे. पार्थ साठी टाळ्या वाजतात कारण की भरपूर मेहनत पार्थने देखील केली. आम्ही देखील पाहिलं अगदी प्रत्येक गावामध्ये जाऊन जे पत्रिका वाटणं या स्पर्धेची प्रथम असेल, तदनंतर आमचे संवाद असतील, तदनंतर आमचे जे आपण पाहतोय पार्थ असेल, संपूर्ण टीम, युवराज असेल, तदनंतर सिद्धार्थ बोरकर, प्रथम मांजरेकर असेल, तदनंतर आमचे प्रियतेज असतील, अंकित पाटील, मयुरेश आमचे अर्थातच मयुरेश्वर मयेकर, जय गणेश सीईओ. पाठची लिडिंग एज पाकपूर पॉइंटला आपण पाहतोय. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय, एकदम मिळेल, डिक्लेअर झोन आहे, स्ट्राइक देखील रोटेट होईल. रुपेश चांदवेडकर एका बाजूला, हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 9 सेकंडला आपण पाहिलं तर सावा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बॅटिंग करत असताना 9 सेकंडला आहे. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय रुपेश, हार्ड हिटर बॅटर, ज्यांनी प्रत्येक गोलंदाजीवरती आक्रमण चढवलाय तो रुपेश, स्ट्रायकिंगला बॅटर आणि ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक 2 ऑन गोईंग. टाळ्या वाजतात, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, कोण आपल्या गावामध्ये ट्रॉफी नेईल. पहिल्या नंबरची राईटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फिल्डर तिथे तैनात आहे. आणखी नक्कीच रुपेशचा विचार केला आधी जो पाहिलं तर पहिले राईटी बॅटर होते, तदनंतर त्यांनी लेफ्टीची सुरुवात केली आणि तदनंतर सराव करता करता, प्रॅक्टिस करता करता आता लेफ्टी अगदी स्ट्रॉंग झोन त्यांचा झालाय. पुन्हा एकदा बॉल होता यार्ड, राईट आर्म विकेट, फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, टू करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट, 30 यार्ड, सर्कल क्रॉस केला. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचेल. 1 और 11, 11 ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती येणारे 11 बॉल आणि अजूनही 28 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम सोमजाई श्रीवर्धन संघाला. शीतलबाई देखील आता टेन्शनचा माहोल चेहऱ्यावरती आहे. काय घडेल, या मॅचचा निकाल का असेल, काय रिझल्ट असेल. शीतलबाई मांजरेकर देखील अगदी टाचांवरती उभे आहेत कारण की मॅच देखील तशीच पाहायला मिळते. येणारे 11 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल या मॅच मध्ये, कोण जिंकेल सामना, हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. पूर्णपणे यावेळी समीकरण बदलेल का, चित्र काय असेल, रिझल्ट काय असेल, अजूनही बंद लिफाफ्यामध्ये या मॅचचा निकाल आहे. बॉल तयार, या षटकातील आपण पाहतोय शेवटचा बॉल. चला स्पीड अप करा. राईट आर्म राउंड विकेट, पुढून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, फिल्डर आहेत वेगाने, गॅपचं सिलेक्शन पाहायला मिळतोय परंतु स्टॉप चांगलं केलंय, स्टॉप चांगलं केलं, अगदी स्टॉप झालाय बॉल. आणि आपण पाहतोय इथे तिसऱ्या धावाचा कॉल, बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. समीकरणाचा चेंज, येणारे 10 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये आपण पाहिलं 25 धावेंची आवश्यकता, 10 बॉल आणि 25 धावेंची आवश्यकता. माफ करा, चुकीची दुरुस्ती होत असते. 10 बॉल आणि 25 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 25 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल हे समीकरण आहे. सल्यास स्पीडअप करा आणखी काळोख देखील होतोय. सल्यास अजून आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील पाहायला मिळणार आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना विनंती असेल स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. सल्यास स्पीडअप करा विनंती असेल. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती आले आता. शुभमला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3.
शुभम आपण पाहतोय आणि ट्रॅक वरती आला शुभम नागवेकर स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहिलं तर सावा अर्थातच साई नागवेकर साई मांजरेकरला आपण पाहतो आणि नॉन स्ट्राइक एंडला रुपेश चांदवेडकर ही जोडी मैदानाची आतमध्ये पाहायला मिळते यस बॉल तयार बॉलिंग मार्क वरती शुभम स्ट्राइक एंडला बॅटर सावा शुभम टू सावा पहिला बॉल लॉफ केलाय उडवण्याचा प्रयत्न फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक खाली जज करतायत आणि क्या बात है जेल टिपली गेली आहे महत्वाची विकेट सावा बॅक टू डक आउट फलंदाज बाद मैदानाच्या आतमध्ये चेंजेस होत असताना समीकरण बदलतो येणारे 9 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे मेहनत करावी लागेल दोन्ही टीमला मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकायचा असेल तर महत्वाचा बॉल आहे निर्णायक बॉल येणारे 9 बॉल आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये बॉल तयार पहिल्या बॉल वरती विकेट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आर्यनला आपण पाहतोय आर्यन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला क्या बात है पहिला बॉल वरती सांगत असताना आय एम लेट बट आय एम ग्रेट वन बाउंस सीमा पार चौकार थँक्यू त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं अर्थानं रुपेश चांदवेडकर साठी प्राइज आहे 3 षटकाराला तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे रुपेश चांदवेडकर यांच्यासाठी पाटील पॅराडाईजचे प्रॉपर रायटर आणि ओनर अर्थातच अंकितजी पाटील यांच्या वतीनं हाफ ट्रॅकर बॉल होता अगदी ओव्हर द बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो हिट करण्याचा प्रयत्न पाहणं फार गरजेचं आहे डायरेक्ट हिट केलाय यस फलंदाज बाद असेल उंगली ऊपर महत्वाची विकेट विकेट कोणाची आहे तर रुपेशला परतावं लागेल वाघाची शिकार फलंदाज एकवीस धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम सोमसाई श्रीवर्धन या संघाला सामना जिंकायचा असेल तर मेहनत प्रचंड मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल स्वतःच्या मनगटावरती विश्वास स्वतःच्या हिमतीवरती मॅच जिंकवायची असेल तर स्वतःला सिद्ध करणं या मॅच मध्ये फार गरजेचं आहे परंतु स्ट्राइक एंडला देखील त्या नावाप्रमाणे काम करणारा सिद्धू ऑन साइडला फुल केलाय फटकाला जवाब निलेश क्या बात है निलेश पाटील टिपलाय झेल धक्का क्रमांक तिसरा लागत असताना फलंदाज बाद थँक्यू धाव फलक आता पाहतो येणारे 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकायचा असेल टीम सोमसाई श्रीवर्धनला तर मेहनत करणं फार गरजेचं आहे 6 बॉल 21 धावांची आवश्यकता 21 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल 6 गेंदे शेष और 21 रनों की जरूरत कौन जीतेगा मैच आखिरी गेंद ये ओवर के बीच में लास्ट अपन बात लास्ट बॉल ऑफ द ओवर बॉल तयार शुभम बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा बॉल निर्णायक बॉल या बॉल वरती चौकार किंवा षटकार आला तर फार महत्वाचा असेल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी
ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस सॅमिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? दुसरी धाव मिळणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? आणि स्ट्राईक रोटेट होते. आय थिंक एक धाव मिळेल. विकेटचा देखील पतन पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक यावेळेस 4 लागत असताना टीम सोमजाई श्रीवर्धन संघाला फलंदाज बाद. आवश्यकता मेहनत प्रचंड करावी लागेल बॅटिंग टीमला. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षरांची मेहनत या टीमने मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही. येणारे 5 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. मेहनत फार करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल ऑडी लाईनच्या बाहेर फेकावा लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवणं फार गरजेचं आहे. विश्वास दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आर्यन आहे. लॉफ केलाय ऑन साइडला परंतु मिस सॅमिक स्ट्रोक संधी आहे. अजून एक विकेट, विकेटचा बटन. क्या बात आहे. अजून एक पहिलाच बॉल वरती केलाय बॅटरचा भव्य स्वागत. विकेट. थँक यू. 4 बॉल आणि 20 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्रेशरचा माहोल आहे. अगदी डकआउट मध्ये देखील शांतता आहे. चेहऱ्यावरती निराशा, परंतु कमबॅक होणं फार गरजेचं आहे. असे बऱ्याच मॅच आपण पाहिलेत, कमबॅक देखील होणं फार गरजेचं आहे. एक षटकार फार महत्वाचा आहे. या बॉल वरती लॉफ्ट केलाय, उडवलाय परंतु फिल्डर तैनात. उत्कृष्ट झेल. अजून एक धक्का लागत असताना बॅक टू बॅक दमखम दाखवत असताना बारी बारी सबकी. अरे कभी हमारी तो कभी तुम्हारी. फलंदाज बाद. ऑन साइडला अजून एक संधी आहे. क्या बात आहे. बॅक टू बॅक हॅट्रिक आपण पाहतोय संपादित केली. अजून एक नाव आपल्या समोर आलंय ते म्हणजे बॉलिंग करत असताना वेळास गावामध्ये आता मात्र तयारी चालू झाली असेल. शेवटचा एक बॉल आता उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द भंडारी प्रीमियर लीग 2025 सीझन दुसरा शेवटचा बॉल. विजयाच्या उंबरठ्यावरती टीम शिवशंभो 11 वेळाचा संघ सुदर्शन यांचा संघ आपण पाहतोय. संघ मालक या संघाचे शेवटचा बॉल लॉफ केलाय ऑन साइडला आणि या सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम शिवशंभो वेळा.